संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुखांनी शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आणि शेतकऱ्याचा महाराष्ट्राला ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी आंदोलन पुकारलं। उमरडा असं त्या आंदोलनाचं नाव आहे। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असू द्या, मग आपल्या जिल्ह्यामध्ये पातूर, बाळापूर, अकोट, तेलारा, मूर्तिजापूर, अकोला ह्या ठिकाणी धरणे आंदोलन देऊन निर्देशन देऊन आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे। कारण की तुम्ही पहा, निवडणुकीच्या सुरुवातीला दोन मुख्यमंत्र्यांमध्ये किती तफावत आहे तुम्ही बघा। ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले होते तेव्हा त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला सरसकट 2 लाखाची कर्जमाफी दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि हे मुख्यमंत्री बघा, या देवेंद्रजींनी निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शेतकऱ्याला आम्ही कर्जमुक्त करू आणि निवडणुका होऊन जवळपास 1 वर्षाचा कार्यकाल झाला, अद्यापर्यंत शेतकऱ्याला यांनी कर्जमुक्त केलं नाही। देवेंद्रजी हे शब्दाचा विपर्यास करणारा मुख्यमंत्री आहे। तुम्ही बघा, काल पत्रकार परिषद घेतली आणि थातूर मातूर पॅकेज काय जाहीर केलं, कोणत्याही प्रकारचा स्पष्ट खुलासा नाही। ग्रामीण भागातल्या करोडो शेतकऱ्यांना 18,500 रुपयाचं पॅकेज त्यांनी हेक्टरी जाहीर केलं, परंतु किती हेक्टर पर्यंत देसान? 2 हेक्टरला देसान का 3 हेक्टरला देसान का सरसगट संपूर्ण शेतकऱ्याला जेवढा 7/12 असेल त्या 7/12 तुम्ही हेक्टरी 18,500 देणार? अशा प्रकारचा कोणता खुलासा केला नाही। आणि नंतर शब्दाचा विपर्यास करायचा की आम्ही असं बोललोच नव्हतो। म्हणजे शेतकऱ्याची अक्षरशः दिशाभूल करणारा हा मुख्यमंत्री आहे। आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या, तुम्ही पहा, महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री हा जन्माला आला, हा जाती जाती तेढ निर्माण करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्रात जन्माला आला। विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने प्रचार देवेंद्रजी भारतीय जनता पार्टी करत होते। आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागू राहिल्या आणि आता मराठी, ओबीसी, मराठा, एसटी, एससी अशा प्रकारचं जातीवाद निर्माण करून मराठी माणसामध्ये जाती जाती तेढ निर्माण करणारा महाराष्ट्रात जन्माला कोणी पहिला मुख्यमंत्री आला असेल तर ते देवेंद्रजी आले। देवेंद्रजी राजाचा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे, परंतु हा राजा, लोकशाहीतला राजा देवेंद्रजी असा आहे, यांनी जाती जातीत तेढ निर्माण केलं, जाती जातीत भांडण निर्माण केले आणि पहिला मुख्यमंत्री असेल महाराष्ट्रात जन्माला आलेला, त्यांनी जाती जातीत तेढ निर्माण करून गावागावात मराठी माणसाचा दोष निर्माण करणं लावला आणि जाती जातीत भांडणं लावण्याचं काम कोणा केलं असेल तर देवेंद्रजीने केलं। आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा पुन्हा हिंदू मुस्लिम आणतील। आता गावागावात हिंदूमध्ये भेदभाव निर्माण करायचा, नंतर पुन्हा हिंदू मुस्लिम आणायचं, असा विपर्यास करून सत्ता काबीज करायची आणि जनतेची दिशाभूल करणारा महाराष्ट्रात जन्माला आलेला पहिला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।